जय जय रघुवीर समर्थ। स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो। दिशा पाहता ते निशा वाढता है, विवेके विचारे विवंचूनि पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जनो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 173 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। सज्जनो, जसा एखादा पर्वत हा त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा आपण त्याच्या अगदी वरच्या बिंदूपर्यंत जायला लागतो ना, तसा तसा तो अत्यंत अवघड असतो, कठीण असतो। त्याप्रमाणे मनाच्या श्लोकाचा जर आपण अगदी सुरुवातीपासून विचार केला तर समर्थांनी किती साधे साधे सोपे सोपे श्लोक आम्हाला सांगितले। नको रे मना क्रोध हा केदकारी, नको रे मना काम नाना विकारी, होय की नाही? समर्थांनी मग हळूहळू सदा देव काजी झिजे देह ज्याचा, अशा रीतीने भक्ताची लक्षणं आपल्याला सांगितली। मग पुढे जाऊन समर्थांनी आपल्याला रामभक्तीचं महत्त्व समजावून सांगितलं आणि प्रभाते मनी रामचिंतित जावा, संवादाचं महत्त्व सांगितलं। एवढा सगळा मनाच्या श्लोकाचा प्रदीर्घ विस्तार आपल्याला क्षणामध्ये सांगणं तर अवघडच आहे। मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की आता या 170व्या श्लोकापासून हा उद्गम बिंदूकडे, या उत्तुंग बिंदूकडे समर्थ आम्हाला नेणारा प्रवास सुरू करतात। हा साधन प्रविष्ट प्रवास आहे, हे व्याख्यान नाही, ही प्रवचनं नाहीत। इथं बोलणारा देखील साधक असला पाहिजे आणि ऐकणारा देखील जर साधक वृत्तीच्या गाळणीतून ऐकत असेल तर त्याला या मनाच्या श्लोकाचा थोडासा अर्थ कळू शकेल। अन्यथा सज्जनो, हे मनाचे श्लोक हे आम्हाला या अंतिम टप्प्यामध्ये जे समर्थांनी लिहिलेले आहेत ते देहबुद्धीच्या पातळीवरती कळणं अशक्य आहे। दृश्य जगाच्या अनुभवाने या मनाच्या श्लोकांची खोली आम्हाला कधीच कळणार नाही। आम्ही चुकीच्या कुठेतरी संकल्पनेमध्ये जाऊन पडू शकतो। याचं नेमकं कारण काय आहे हे समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत। समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये आपल्या विचारांची दिशा कशी असली पाहिजे हे सांगताना या दोन कल्पनारूपी असलेल्या मायेच्या अंगांचं अत्यंत विस्ताराने विवरण केलं। स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, परी सर्व ही सस्वरूपी मिळाली। ही आपल्या अंतरंगामध्ये या कल्पनेची कल्पनातीत स्थिती समर्थ आम्हाला समजावून सांगत होते। पण हे आम्हाला का कळत नाही हा खरा प्रश्न आहे। बघा, मनुष्याची बुद्धी ही अत्यंत प्रगल्भ आहे। आता आपण सध्या ते इराण आणि अमेरिकेचं वॉर बघतोय। मी परवा सहज इंटरव्ह्यू ऐकत होतो। त्यांच्या इकडं एखादं मिसाईल सुपरसॉनिक म्हणजे आवाजाच्या वेगाने येत असतं, अशा या सुपरसॉनिक येणाऱ्या मिसाईलला इंटरसेप्टर्स असतात। म्हणजे तो किती वेगाने येतोय, किती अल्टिट्यूडनी येतोय, काय त्याची ट्रॅजेक्टरी आहे, हे सगळं ट्रॅक करून कम्प्युटराइज सिस्टम त्याला इंटरसेप्ट करण्यासाठी, म्हणजे त्याला अटकाव करण्यासाठी दुसरं त्याच्याहूनही वेगवान असं हायपरसॉनिक मिसाईल सोडतात, जे बरोबर त्याला जाऊन कुठल्या बिंदूवरती आदळेल हे देखील कम्प्युटर ठरवतो आणि बरोबर त्या ट्रॅजेक्टरीवरती जाऊन तो त्याला उडवतो, त्याची शक्ल करतो आणि त्यामुळे संभाव्य धोका टळतो।
म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या काही क्षणांमध्ये घडणार असतात, यामध्ये देखील मनुष्य संशोधन करून 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 काय प्रगल्भता, काय प्रकारची त्याच्याकडं स्किल्स, तज्ज्ञ अशी अवस्था प्राप्त करतो. खरोखर मंगळावरती जाणं काय, चंद्रावरती जाणं काय, किंवा ही क्षेपणास्त्र काय, किंवा जमिनीच्या खालचं एखादं संशोधन काय, वैद्यकीय क्षेत्रातली गुंतागुंत काय, किती प्रकारची अद्ययावत यंत्रणा या मनुष्याच्या प्रगल्भ बुद्धीमधून तयार होते. पण ही मनुष्याची बुद्धी नेमकी भगवत संशोधनामध्ये का कमी पडते? हा खरा प्रश्न आहे. अँड इट इज अ व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन, की जो मनुष्य एवढं सगळं संशोधन करू शकतो, तो या चराचरामध्ये व्यापून उरलेल्या भगवंताला का शोधू शकत नाही? खरोखर हा एक अगम्य प्रश्न आहे, अगम्य. समर्थ आम्हाला याचं उत्तर आजच्या श्लोकामध्ये देतात. समर्थ म्हणतात, स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेने सर्व आच्छादिले व्योम पाहो, दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचुनी पाहे. श्लोकाचा अर्थ कळायला अतिशय अवघड आहे लोकांना, पण तरी देखील आपण गुरुकृपेने, समर्थ कृपेने त्याला सोपं करण्याचा प्रयत्न करूया. समर्थांनी इथं एक रूपक आपल्या समोर ठेवलेलं आहे, सूर्यग्रहणाचं. बघा, आपल्याकडं ग्रहण हे एक सगळ्यांनाच कुतूहलाचा विषय असतो. अशा या सूर्यग्रहणाच्या वेळेला काय होतं, चंद्र किंवा पृथ्वीची सावली या सूर्यावरती पडते आणि त्यामुळं आपल्याला तो सूर्य असूनही झाकोळल्यासारखा होतो की नाही? आणि तो सूर्य झाकोळला गेल्यामुळं जेव्हा ते खंडग्रास असतं तेव्हा निदान काहीतरी अंशात्मक तरी त्याचं दर्शन होतं, पण जेव्हा संपूर्ण खग्रास सूर्यग्रहण असतं तेव्हा एक काळा ठिपका बरोबर त्या सूर्यावरती आल्यामुळं संपूर्ण सूर्य झाकोळला जातो. अगदी माध्यान्हाच्या वेळेला जरी ते ग्रहण असलं तरी देखील अवस्था अशी होते की पशुपक्षी घाबरून जातात. त्यांना वाटतं एवढ्या लवकर संध्याकाळ कशी झाली. सगळेजण आपल्या घरट्यांकडे परतू लागतात. अनेक लोकांच्याकडं ग्रहणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनुष्ठानं केली जातात. त्याच्यामागं अर्थातच संतांनी फार विचार करून आपल्याला या अनुष्ठानांचं महत्त्व सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याचा आपण कधीच त्याग करू नये. समर्थांनी हे रूपक आत्मसाक्षात्कारासाठी दिलंय. काय समर्थांची दृष्टी आहे बघा. ते म्हणतात, आत्मसाक्षात्कार रूपी सूर्य निरंतर आपल्या हृदयामध्ये तळपतोय. जसा या वैश्विक भौतिक जगातला सूर्य देखील ग्रहण काळामध्ये देखील पूर्ण ताकदीनिशा तळपत असतो, होय की नाही? पण त्या सूर्याला जसा राहू ग्रासतो, म्हणजे अर्थातच आपल्या भौतिक दृष्टीने आपण विचार केला तर ही पृथ्वी किंवा चंद्रमा ही जी काही मध्ये येते आणि त्यामुळं ह्या ग्रहणात सूर्य हा झाकोळला जातो, त्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराच्या या सूर्याच्या मध्ये अहंकार रूपी हा राहू येतो. स्वरूपी उदेला अहंकार राहू. राहू म्हणजे राहू. हा अहंकार रूपी राहू आत्मज्ञान रूपी सूर्याला अशा रीतीने ग्रस्त करतो, बाधित करतो, खंडित करतो. आणि त्यामुळं काय होतं, तेने सर्व आच्छादिले व्योम पाहो. अशा या राहूने या आत्मज्ञान रूपी सूर्याला गिळंकृत केल्यामुळं संपूर्ण चिदाकाशात देहबुद्धीचं अज्ञान झाकाळून येतं. काय समर्थांचा प्रगल्भता आहे, काय विचार आहेत. तेने सर्व आच्छादिले व्योम म्हणजे आकाश, व्योम पाहो. आणि मग जेव्हा आपण सगळीकडे बघू, दिशा पाहता ते निशा वाढत आहे. सगळ्या दिशांना जरी आपण नजर टाकली अशा या ग्रहण काळामध्ये, तरी सगळ्या दिशा अंधकारमय होतात. त्याप्रमाणे हा स्वरूपाला एकदा का या राहूरूपी अहंकाराने ग्रस्त केलं की मनुष्याला कुठंच आत्मज्ञानाचा मार्ग सापडत नाही. मग हा आत्मज्ञानाचा मार्ग कशाने शोधायचा? विवेके विचारे विवंचुनी पाहे. विवेकपूर्ण विचाराने, संतांना विचारून,
त्यांनी दिलेल्या मार्गावरून जात जात या ग्रहण स्थितीमधून आपल्याला बाहेर पडावं लागतं. हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. सज्जनो, बघा, आपलं हे भौतिक विज्ञान देखील काळानुरूप हळूहळू विकसित होत गेलेलं आहे. आपण जाणताच की सुरुवातीच्या काळामध्ये सूर्य पृथ्वीभोवती फिरतो अशी एक संकल्पना या भौतिकशास्त्रामध्ये होती. सॉक्रेटिसने, मला वाटतं, ही पहिल्यांदा खोडून काढली आणि त्यापायी त्याला विषप्रयोग करून मारण्यात देखील आलं. बघा, वैज्ञानिकांना हे सगळं संशोधन करणं देखील एवढं सोपं नव्हतं की जेव्हा त्याने सुरुवातीला हे सांगितलं की नाही, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी आणि हे सगळं ब्रह्मांड या सूर्याच्या भोवती फिरतं, तेव्हा अनेकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला होता. अनेकांना असं वाटतं, जुन्या ग्रंथांमध्ये देखील आपण जर संशोधन केलं, वाचलं, तर त्यामध्ये हे मर्यादित स्वरूपाचं भौतिक ज्ञान आपल्याला दिसून येतं की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतोय, अशा पद्धतीने तिथं आपल्याला संरचना दिसते. परंतु माझे समर्थ हे खरे वैज्ञानिक आहेत. बघा, स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. ही संकल्पना सांगताना समर्थांनी किती सुरेख यामध्ये भौतिक विज्ञान देखील आपल्याला सांगितलंय. मी गमतीने नेहमी असं म्हणत असतो, ही ग्रहण नावाची जी संकल्पना आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीने प्रभावित करू इच्छित नाही, पण या ग्रहण काळामध्ये अनेक अंधश्रद्धांना देखील ऊत येतो की ग्रहण काळात हे करू नये, ग्रहण काळात ते करू नये, ग्रहण काळात असं करू नये, ग्रहण काळात तसं करू नये. मला एकच गोष्ट कळते, ग्रहण काळामध्ये साधना करावी आणि ती साधना मनापासून करावी, हे मला कळतं. पण मनुष्याच्या या सगळ्या इतर शारीरिक गरजा या ग्रहण काळामध्ये पूर्ण करू नयेत, हे संशोधन भौतिक पातळीवरती जरा समजणं अवघड पडतं. का? ह्या श्लोकाच्या आधाराने मी तुम्हाला सांगतो. आपण ग्रहण ही जी भौतिक घटना बघतो, पृथ्वीवर बसलेल्या माणसाला सूर्यग्रहण चालू आहे हे कळतं, ठीक आहे. पण जर समजा चुकून माकून तुम्ही सूर्यावरती आहात, तर सूर्याला कळतंय का की आपल्याला ग्रहण लागलंय? सूर्याला ग्रहण लागले हे सूर्याला माहिती आहे का? नाही. एवढ्या मोठ्या अनंत विस्तारलेल्या सूर्याच्या मालिकेतला एक छोटा पृथ्वी नामक ग्रह, त्यावरती एक आम्ही छोटेसे जीव, त्यामध्ये हा चंद्रमा आला आणि त्या चंद्रमा आल्यामुळे सूर्य झाकोळला गेला आणि ह्याला आम्ही सूर्यग्रहण म्हणजे सूर्यावरती विक्षेप करतो की सूर्यग्रहण आहे. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सूर्यग्रहण आहे म्हणता क्षणी साधना जी संतांनी सांगितली आहे की यामध्ये ग्रहण काळात केलेली साधना ही फळते, हे मला पटतं. कारण आमच्या आत्मस्वरूपाला देखील ग्रहण लागलेलं आहे. आत्मस्वरूप रूपी सूर्य निरंतर प्रकाशित आहे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने जर विचार केला तर कधीच जीव या संकल्पनेला स्थान नाही. पण जीव या संकल्पनेतून विचार केला तर आपण म्हणतो की आत्मस्वरूप आहे, पण त्याला अहंकार रूपी या राहूने ग्रस्त केलेलं आहे. मग आपण थोडासा आत्मस्वरूपाच्या बाजूने जर विचार केला तर त्याला कधीच ग्रहण लागत नाही. ते नित्य प्रकाशित आहे, ते स्वसंवेद्य आहे, ते स्वयंप्रकाशित आहे सूर्यासारखं. मग या ग्रहण काळामध्ये जसे संत म्हणतात की साधना करा, त्याप्रमाणे या आत्मस्वरूप रूपी आमच्या अवस्थेच्या दशेतून बाहेर पडण्यासाठी देखील एकच मार्ग आहे, साधन, साधन, साधन. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो. या आत्मस्वरूपाचा आम्हाला विसर पडला, आम्हाला अंधकार जाणवू लागला. खरं तर हा सगळा भ्रम आहे. हे सगळं अज्ञान म्हणतो आहोत. हे सगळं या अहंकार रूपी राहूने या आत्मज्ञान रूपी सूर्यावर जे एक प्रकारे आक्षेप केलेला आहे, एक प्रकारे आक्रमण केलेलं आहे. मग ह्याला मार्ग काय आहे? या अहंकार रूपी राहूने या मार्गातून बाहेर व्हावं, बस. म्हणजे थोडक्यात काय, हा अहंकार आमचा गळून पडला पाहिजे. हा अहंकार बाजूला व्हायल्यानंतर एकच लक्षात येईल की या सगळ्या ज्या दिशा इतक्या वेळ अंधकाराने भरल्या होत्या, बघा, या अहंकाराच्या पोटी आम्ही कितीतरी गोष्टी करतो.
समर्थ आम्हाला म्हणतात ना, बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. याचा अर्थ लोक नीट समजून घेत नाहीत. अज्ञानवश परमतत्वाची प्राप्ती करण्यासाठी आम्ही तीर्थयात्रा करू, तीर्थाटन करू, वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करू. कोणी पंचाग्नी धूम्रपान करेल, कोणी एका पायावर उभं राहील, कोणी एक हात वरती करून उभं राहील. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, ज्याचं त्याने आपल्या गुरु आज्ञेप्रमाणे करावं. परंतु एक लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी करण्याचं एकच प्रयोजन आहे, अहंकार तुटण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. कारण ज्याला या अहंकार रूपी राहुला बाजूला करता येतं ना, त्याच्या सगळ्या दिशा या प्रकाशमान होतात. विचार करा, एखाद्या अंधकार रूपी रात्रीत तुम्ही किती दिवे लावाल की जेणेकरून या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रकाश होईल? शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. तुम्ही कितीही दिवे लावा, कितीही अग्नी लावा, पण सूर्या इतका प्रकाश हा कधीच या दिव्यांमधून पडू शकत नाही. त्याप्रमाणे सज्जनो, साधना करून आम्ही या आत्मस्वरूपाला, अहंकाराला तसंच कुरवाळत जर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर कधीच हा अज्ञानाचा अहंकार मिटणार नाही. दिशा पाहता ते निशा वाढत आहे. जितका प्रयत्न करू तितका या अहंकाराच्या पायी अंधकारच पदरात पडेल, निराशाच पदरात पडेल. गरज आहे या अहंकाराला सोडण्याची. मी देह आहे, मी जीव आहे, या भूमिकेला सोडण्याची. आणि त्यासाठी एक गोष्ट करा, विवेके विचारे विवंचूनी पाहे. विवेकाने, अत्यंत मनापासून विचार करत, गुरुने दिलेल्या साधनेच्या आधाराने आपण या राहुला, या आत्मज्ञानाच्या वाटेमधून बाहेर काढावा. या अहंकार रूपी राहुला. हा अहंकार कसा सोडावा बरं? काय करावं? आम्ही आमच्या उपासनेमध्ये म्हणतो ना, अहंकार शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. हा अहंकार सगळ्यांना छळतो. कोणाला सोडतोय का अहंकार? कोणीही मनुष्य असो, अगदी ब्रह्मचारी असो, वैराग्यशील असो, पण जर अहंकार संपला नसेल तर या अहंकाराच्या पायी मनुष्य हा कधीच या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. या आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी, या अहंकार रूपी राहुला सोडण्यासाठी समर्थ म्हणतात, विवेके विचारे विवंचूनी पाहे. विवेक करावा. विवेक कसा करावा? मी माझ्या अंतरंगामध्ये जो मला सद्गुरूंनी दिलेला बोध आहे त्याला स्मरून आपल्याला सांगतो. पहिली गोष्ट, आज या अहंकाराचं स्वरूप आपण नीट ओळखावं. काय आहे? मी कोणीतरी आहे, हा अहंकाराचं स्वरूप आहे. मी कोणीतरी आहे यामध्ये आपण आपल्या स्वतःचा विचार करावा. आपल्याला आपल्या रूपाचा अभिमान असू शकतो, आपल्याला आपल्या पैशाचा, आपल्या विद्वत्तेचा, आपल्या कुठल्या तरी गुणाचा, हा कशा ना कशाचा तरी अहंकार आहे. मी कोणीतरी आहे या भूमिकेशी आम्ही तादात्म्य झालेलो आहे. मग साधना करताना गुरुकृपेने आपण ह्या विचारांना विवेके विचारे विवंचूनी पाहे. मग या विचारांना बदलावं आणि मी कोणाचा तरी आहे या विचारामध्ये प्रविष्ट व्हावं. हे कोणाचं आहे? हा पैसा कोणाचा आहे? श्री महाराजांचा आहे. हा प्रपंच कोणाचा आहे? श्री महाराजांचा आहे. हे रूप, हे गुण, हे सगळं रामरायाचं आहे. हे सगळं देणं आहे त्याचं. मी केवळ एक निमित्त आहे. हे आहे विवेकाने आपल्या अहंकाराला प्रविष्ट करणं. मी कोणीतरी आहे इथपासून मी कोणाचा तरी आहे. आणि या सगळ्याचा अंतिम टप्पा येतो की मी कोणीच नाही, तोच आहे, तोच आहे, तोच आहे. ही आहे शरणागती. हे आहे त्या राहूने आपल्या मार्गातून दूर होणं, या अहंकाराने आपल्याला सोडणं. आणि मग केवळ तोच उरल्यानंतर इथं कल्पना देखील थांबते, इथं अहंकार देखील तुटतो आणि हा सर्व दिशा या आत्मज्ञानाच्या या सूर्याने तळपू लागतात आणि या विश्वाचं सत्य दर्शन आपण तदाकारतेने, अनुभूतीने प्राप्त करतो. सज्जनो, असे हे आत्मज्ञानाचं विलक्षण वर्णन माझे समर्थ करत आहेत. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.